श्री गणेश क्रिकेट संघ झोबेलीपाडा आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक क्रिकेट संघ इंदगाव या दोन संघांदरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच असणार आहे। सर्व आमच्या ऑफिशियल टीमचं मनापासून स्वागत आपण करू। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वेबसाईट तुम्ही पाहता। सध्या त्याच वेबसाईटच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रक्षेपण चालू आहे। आमचे ऑफिशियल स्कोरर अमरजी चौधरी असतील, त्यानंतर आमचे ऑफिशियल जे पंच आहेत विष्णू शिंदे सर असतील, महेंद्र धुळे आणि दत्ता कडव यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। आणि आता आमचे डीजे ऑपरेटर मनोज ताते आपली वेलकम। रील स्टार आज आमच्या समवेश जॉईंट आहेत। निंजा भाई युवराज धुळे आपले मनपूर्वक स्वागत। आणि आता थेट जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे। 4 षटकांची मॅच असणार आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहणार आहोत। जय हनुमान क्रीडा मंडळ झोबेली गाव आयोजित झोबेलीकर चषक 20-25 पर्व आपण पाहतो। खेळाच्या पहिल्या सत्रात सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। शंकर विषे आणि त्याच्या साथीने दत्ता कडव अर्थात डीके या नावाने परिचित असलेले एक ऑफिशियल पंच आहेत। मल्टिपल रोल त्यांचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल। आणि आता मैदानाच्या मध्ये ते सलामीला दाखल झालेले आहेत। षटक क्रमांक पहिला गोलंदाज आपण पाहतो। बॉलिंग ट्रॅक वरती या रोहित धुळे मॅन्डेटरी पॉवर प्ले। 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला एक पॉवर प्ले पाहायला मिळेल। आणि आता सध्या आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती रोहित सज्ज। सगळ्या आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। झोबेलीकर चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे। या संपूर्ण स्पर्धेचे जे आयोजक आहेत विष्णू धुळे असतील, रमेश धुळे, तुषार धुळे यांचं कौतुक व्हायला हरकत नाही। सुनील धुळे असतील, स्वप्नील धुळे, बाळा माळी या सगळ्याच मित्र परिवाराचं या ठिकाणी आपण स्वागत करू। आणि त्यांच्या या अगदी आपण पाहतो इव्हेंटला दाद द्यावी लागेल। केशव बात्रे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात। तसेच आमचे चंद्रकांत चौकाडे असेल, राजा मुळीक यांचं मनपूर्वक स्वागत करू। जाऊया मॅचच्या दिशेने। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले गेम ऑन। गोलंदाज रोहित धुळे पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो लोअर फुल टॉस, त्याला ऑन साइडला कन्वर्ट केलंय। डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आला मिड विकेटला आणि आता त्याच दिशेने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे। एक धाव मिळेल। चांगल्या दर्जाचं शतक आहे। हरीश बोराडे जे संघाचे कॅप्टन आहेत त्यांनी सांगितलं की कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न आम्ही समोरच्या संघाला करणार आहोत आणि तसा प्रयत्न आता या मॅच मध्ये करावा लागणार आहे। एक जुने जाणते क्रिकेटर आमचे विजय धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं। स्वागत आहे आपलं। आज झोबेलीपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी खास करून या स्पर्धेमध्ये ते सुद्धा उपस्थित आहेत। झोबेलीपाडा असेल, झोबेली असेल, खरवई असेल, माणकुली असेल, दहिवली, चामटोली, पोद्दार, रिव्हरग्रीन या पंचकृषीतील जे मान्यवर अधिकारी उपस्थित असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत। फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला स्ट्रीट डाऊन द ग्राउंड। फटका प्रतिम पाहायला मिळाला आणि इथे चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता दत्ता कडव यांचा। मिळाले एक सिंगल धाव। वारंवार ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवण्यात आलेली आहे तशीच गोलंदाजी सध्या तरी रोहित धुळेच्या माध्यमातून पाहायला मिळते। सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना शंकर विषेने एका धाब्याने आपलं खातं खोललं। त्यानंतर आता दत्ता कडव सुद्धा एक या धावसंख्येने आपलं खातं खोलत असताना हो मॅचची आतली कडा मागे चालला बॉल। चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त पॉज केलंय। दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश वारगडे होते। का प्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आहे। किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न या खेळाडूने केलेला आहे। 100% एफर्ट जबरदस्त आपण पाहतो। डाईव्ह लगावत असताना चेंडूला मात्र थांबवण्यात आलं। फक्त आणि फक्त बळाली केवळ एक सिंगल धाव। सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना अवघ्या 3 या धावसंख्येवरती झोबेलीकर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय। बदलापूरची आणखीन एक जबरदस्त शृंखला आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे। या ठिकाणी मिस्टर आमिंग पुन्हा एकदा टॉप एज होता पॉइंट मध्ये। हा चेंडू एक टप्पा घेत स्वतः संघनायक हरीश बोराडे यांनी चेंडूला फील्ड केलेला आहे। तोपर्यंत मिळाली सिंगल धाव। फार मोठी जिम्मेदारी आहे हरीश बोराडेवरती। इतर म्हणेन छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे। सध्या युवराज धुळे देखील हरीश बोराडे या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी आहेत। आमचे ज्युनियर विनायक माळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात स्टेजवरून, त्यांचे स्वागत। हो बॅटची आतली कडा ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय।
संपर्क व्यवस्थित होत नाहीये, कुठेतरी हात खुले करायचे बॅटरला, परंतु ती संधी मिळत नाहीये. बडावं लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची दाद द्यावी लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये जय हनुमान चांदप संघाच्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं होतं. मग शंकर विषय काय आणि त्याच्या साथीनं दत्ता कडव काय, दोन्ही फलंदाजाने चांगली कामगिरी केली होती आणि आता त्याच फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या तरी श्री गणेश क्रिकेट संघ जोबिलीपाडाच्या वतीनं. ओ आणखीन एक चांगला बॉल कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद, सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. SDOUT फलंदाज होईल बाद, धक्का पहिला लागेल टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाला. फलंदाज बाद. पाहता आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आदित्य कडव, हरिभक्त पारायण ते सुद्धा थोडेसे नाराज आहेत कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा यायला हवा होता ती अपेक्षा होती, त्या अपेक्षेप्रमाणे धावा या ठिकाणी मिळाल्या नाही आहेत. संघाची धावसंख्या केवळ 5 आहेत. अमर चौधरी आम्हाला सांगतात की चांदप संघाच्या विरोधात तब्बल पहिल्या षटकामध्ये 31 धावा बनवण्यात आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 5. परंतु संघ या अगोदरचा वेगळा होता आणि आता संघ वेगळा आहे कारण ज्या संघाने काल सुद्धा एक सामना जिंकलेला आहे. विनर वर्सेस विनर ही मॅच तुम्ही पाहताय. चांगली मॅच शेवटपर्यंत अगदी आपण पाहिलं तर हा दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज चेतन राणे आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती VIP इंड कडून हे षटक हाताळलं जाईल. सध्या तरी आपण पाहतोय भरपूर सारे प्रेक्षक हळूहळू या क्रीडा नगरीकडे वळत आहेत कारण एक दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हे आमचे सगळे क्रिकेट वेडे या मैदानावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात, ऑनलाईन पाहतात, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅकवरती. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर करण्यात आले परंतु पंच सहमत नाही आहेत. कदाचित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त जल्लोष पाहायला मिळाला. आत्मविश्वास फार कमी होता, आनंद उत्साह प्रचंड होता, परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी पंच सहमत नाही आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शंकर विषयला माहिती आहे आता दुधारी अस्त्र तरी बाहेर काढावंच लागणार आहे. संघाची धावसंख्या स्थिर 5 या अंकावरती. राऊंड विकेट ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जज करतात, प्रयत्न चांगले होते परंतु आवाक्याच्या बाहेर हा बॉल चाललाय सीमा पार. रॉकेट त्या ठिकाणी होते आणि कदाचित या ठिकाणी आपण पाहतो तसा प्रयत्न सुद्धा झाला होता. अखेर बॉलने गाठली सीमा रेषा. इथे मिळतील धावा पूर्णपणे 6 फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. सन्मान आमचे अविनाश माळी यांच्या ठिकाणी आगमन झालेले एक जुने जाणते क्रिकेटर आहेत. जबरदस्त खेळ त्यांचा सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. योगेशला माहिती आहे कदाचित आपण पाहतो हाच तर दबाव असतो चांगल्या बॅटरवरती टाकण्याचा आणि आता तसा प्रयत्न सुद्धा केला जातोय. प्रत्येक बॉल जेव्हा डॉट असतो ना तेव्हा आपण पाहतो सातत्याने उत्साह अपील केली जाते. कदाचित एखाद्या तरी अपीलला कोणता तरी खेळाडू किंवा आमचे ऑफिशियल सुद्धा बळी पडतील याच अनुषंगाने, परंतु नो कॉन्ट्रोवर्सी. काय जबरदस्त अचूक काम ऑफिशियल पंचांचं आपण पाहिलेलं आहे. गेली 2 दिवस 2 रात्रीमध्ये महेंद्र धुळे असतील, विष्णू शिंदे सर असतील आणि त्यानंतर दत्ता कडव सर असतील, या तिन्ही पंचांनी उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. डान्सिंग अंपायर सध्या तरी मैदानाच्या मध्ये शांत आहेत. कदाचित आपण पाहतो जशी जशी मॅच हळूहळू रंगात येईल ना, मनोज दाते आमचे ऑफिशियल डीजे ऑपरेटर आहेत, ते सुद्धा जेव्हा रंगात येतील ना तेव्हा तुम्हाला विष्णू शिंदे सरांचा डान्स त्यांच्या अंगामध्ये गौतमी पाटील तेव्हा संचारेल. गोलंदाज सज्जा. राऊंड विकेटने चेतन राणे. रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा. धावा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
सन्माननीय सुरेशजी धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 13 धावा धाव फलकावरती आहेत, लक्षात असू द्या. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. शंकर विशेच्या बाड मधून बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत षटकार. मंचावरती आपण पाहिलं तर विष्णू धुळे या मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा आहेत आणि काल जय जलेश्वर वाडेकर नैतिक 11 या नावाने संघ खेळला. तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये पराभूत झाला. थोडीशी नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट जाणवते. धावसंख्या धावफलकावरती षटकाराने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आहे. 19 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल स्टील बन टू गो. आणखीन एक चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. हो, यावेळेस बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती वेळ तुम्ही शंकर विषयला शांत ठेवाल आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्याचं खरं रूप तो दाखवत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. मध्ये 5 धावा आणि त्यानंतर आता चेतन राणेचं थोडस षटक महागडं राहिलेलं आहे. किंबहुना आपण पाहिलं तर या षटकामध्ये 20 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. म्हणजे अत्यंत महागडं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 5 ची सरासरी आपण पाहिली आणि आता धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला ना तर मात्र हळूहळू पुढे चाललेला आहे. 12.50च्या गतीनं या ठिकाणी धावा आता सध्या तरी बनवल्या गेल्यात. सिद्धिविनायक क्रिकेट संघ इंदगाव संघाच्या वतीनं आज तुम्हाला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अंतर्गत संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आपले सगळे स्थानिक संघ आहेत. आज क्रिकेटची मजा काही वेगळीच असणार आहे. राऊंड विकेट. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय सफल झालेत. जागा बनवली वॅकेंट एरिया. पहिलं क्षेत्र मोकळे, परंतु या ठिकाणी बॉल चाललाय सरळ लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या विनायक इनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करते. रोहित धुळेचं षटक त्याचा अपवाद जर बघडला तर मैदानाच्या आतमध्ये ते हेच सांगतात, इलाका किसी का भी हो धमाका हमारा ही होगा. अशाच अनुषंगाने हे बॅटिंग केली जाते. हो, बॅटची लिडिंग एज टॉप एज फलंदाज होईल बाद. रोहित धुळे तर डाऊन द बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत टिपली गेली असेल. फलंदाज फेल. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना आपण पाहतो पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं गोलंदाज सनद खरच आणि त्यानंतर लगेचच आपण पाहतो हा फटका खेळण्यासाठी त्याला भाग पाडण्यात आलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑफिशियल अपडेटर आमचे कुणाल डायरे असतील, ऑफिशियल कॅमेरामॅन आदित्य कडव, जय भारशंकर असतील, त्यानंतर आमचे
तेजस मस्कर असतील बांधफ्रॉम भडवळ त्यांचं विशेष कौतुक करू आणि आमचे प्रीतम सूरज धुळे देखील ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. या ठिकाणी घडलं काय पाहावं लागेल. एक्झॅक्टली एक सिंगल धाव गणत आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक वापसी मिळवली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 षटकांची मॅच आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती आहे. तीन चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स असेल या षटकातील. चला सामना थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. आज आमचे सगळे स्थानिक संघ सर्व संघांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर विशेष कोऑपरेट करा. यानंतर आदर्श बांगणे आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिक्युली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा. हो या ठिकाणी शॉट ऑफ लेन जबरदस्त चपराक लगावली आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर सिग्नल नो बॉल चा कॉल देण्यात आलेला आहे. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये ज्या चुका आढळलेल्या आहेत तेच पंच या ठिकाणी निदर्शनास आणत असताना आपण पाहतोय. इथे मात्र भलतील धावा एकंदरीत 7 आणि त्यावरती आलेला हा फ्लॅट स्ट्रोक षटकार. पंचांनी काल आज जे काम पार पाडलेलं आहे ते उल्लेखनीय कामगिरी आहे. अगदी आपण पाहतो सातत्याने चांगली भूमिका ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 39 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. तो सिद्धिविनायक इन गाव संघ या मॅचमध्ये टीमची टोटल 39 धाव आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज आपण पाहतो सनद घरत वरती आता हल्ला बोल या ठिकाणी केला जातो. चेतन राणे ज्याच्यावरती हल्ला अगोदर चढवण्यात आला 20 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता या षटकामध्ये गोलंदाज सनद घरत सेकंडला शंकर विषय राऊंड विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग फ्रीचा बॉल होता. निर्जल सरावती चेंडू लँड झालाय. सेकंडचा कॉल दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत आणि 2 धावा सहजतेने गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहतोय धावत परत पूर्ण देखील केलेले आहेत. व्यवस्थित सुखरूप पोहोचलेले आहेत. शंकर विषय भलतील धावा 2. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॉल डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 धावा माफ करा 42. शेवटचा बॉल हो बिगिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला मिस्टामिंग स्टोक क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल ड्रॉप आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय यशस्वी राहिलेला आहे. सातत्याने दुहेरी धाव आणि आता दुहेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतो पुढे सरकलाय. ते एकंदरीत 46 धावा पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर गोलंदाज सदत घरत याच्या मदतीने तब्बल 19 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. संघाची धावसंख्या 44 वरती पोहोचल्या. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका कारण लगेच आपण मॅचला सुरुवात करा.
आमच्या मुख्य अतिथी कक्षासमोर येऊन थांबायचे, कारण प्रतिस्पर्धी टीम आदर्श बांगडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. शेवटचं अंतिम षटक आणि आता सध्या आदित्य कडव यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज हेमंत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा जेव्हा रोहित धुळेने ते षटक हाताळलं तेव्हा थोडेसे नाराज पाहायला मिळाले. त्यानंतर जशा धावा बनत गेल्या तसं मात्र अगदी त्यांचा देखील चेहरा आता थोडासा फुललेला पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो हेमंत. स्ट्राईक एंडला शंकर विशे. शंकर विशेचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 32 धावांवरती तो नाबाद खेळतोय. काय जबरदस्त इनिंग त्यांनी या मॅच मध्ये साकारली आहे. फुल टॉस बॉल. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉल कसा सोडेल. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक आपण पाहतोय बिग हिट. स्वागत करण्यात आलंय. वेलकम टू द ग्राउंड. हो बॅटची कडा लागली आहे. तर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहावं लागेल. आणि आता शंकर भिशेची जी स्ट्राईक होती ते मात्र आता रोटेट करण्यात आलेली आहे. सध्या तरी आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला ही फेकी करण्यात आली. एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर तब्बल 51 धावा आहेत. षटकाराने 50 वरती पोहोचला संघ आणि आता एक सिंगल धाव या ठिकाणी बनवण्यात आलेले. सिंगलच्या मदतीने 50 अप 51 धावा धावफलकावरती आहेत. चेतन राणे थोडंसं महागडा ठरला. तिथून कुठेतरी धाब गती वेगाने मात्र पुढे सरकली आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटचं आणि अंतिम षटक आहे जे प्रगती पथावरती आहे सध्या. गोलंदाज हेमंत राणेला आपण पाहतोय. राऊंड विकेट. धाबत संख्या धावफलकावरती 51. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या प्रगती पथावरती राऊंड विकेटने. ओ या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आला. एसटी रक्षक बीट. बॉल चाललाय सरळ अलॉंग द कार्पेट. नशिबाची साथच म्हणावी लागेल. आणि आता बॉल चालला 22च्या रूपानं. रन्स मिळतील 4. आईचा चौकार आणि आता धाबत संख्या धावफलकावरती 55. डबल 5 ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्जत हेमंत राणे. राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस मिस्टामिंग. स्वतः गोलंदाज कॉट अँड बॉल करण्याची संधी होती. झेल ड्रॉप. दैव बलवंतर म्हणावं लागेल टीम इंदगाव संघाचं, कारण खऱ्या अर्थाने आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद इथे प्रत्येक खेळाडूला वळत असताना धावा सुद्धा येतात एक्स्ट्राच्या रूपानं. आणि संघाची धावत संख्या अद्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अब तक 56 धावा. धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन. लाईन चांगली आहे. पूर्णपणे संभ्रमात टाकलं होतं. बॅटर शंकर विशाला सेकंडचा कॉल आणि आता दुसऱ्या धावेसाठी पलटले. पाहावं लागेल घडलं काय एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये. आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद देखील होईल. 1 शॉट म्हणजे एकही धाव इथे मिळणार नाहीये. लक्षात असू दे या बॉलवरती. शेवटचा अंतिम बॉल मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता धावत संख्या धावफलकावरती 56. हो या ठिकाणी मिस्टामिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय
शतक जवळपास कोणी नाही आहे. प्रयत्न या ठिकाणी दूरवरून करण्यात आले, परंतु या ठिकाणी दुसरी धाव आणि आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, परंतु फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 58 वरती आणि 59 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. टीम श्री गणेश क्रिकेट संघ झोबेलीपाडा या संघासमोर. या आपण लगेच टॉस करू. टीम माणकिवली संघाचे कॅप्टन आणि आदर्श बागणी दोन्ही संघाच्या कॅप्टन्स विनंती राहील की आपण लगेचच या ठिकाणी जॉईंट व्हा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमला विनंती राहील कॅप्टनला की जर तुमची जी काही अनामत रक्कम बॅलन्स असेल ॲडव्हान्स दिल्यानंतर ती प्रवेश फी सुद्धा आपण जमा करायची, त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत अशा सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. या कॅप्टन माडकुलीचे कुल कॅप्टन निलेश मराडे या ठिकाणी दाखल होत आहेत. आदर्श बांगणी वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली या 2 संघांदरम्यान आपण टॉस करणार आहोत. विनंती राहील अनिल गजानन धुळे यांना या नाद एकच बैलगाडा शर्यत यांच्या शुभाशय आपण करूया टॉस. या आपण टॉस करू. अनिलजी धुळे यांचे शुभाशय 2 टीमच्या दरम्यान. छापाचा कॉल आणि आलेला काटा. चला विनंती राहील 1 मिनिट थांबायचे. अनिल धुळे यांना विनंती राहील आपण स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी करण्याचा निर्णय आमचा. आदर्श बांगणी संघ सध्या तरी भरपूर फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. अगदी आपण पाहतो सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तर आदर्श बांगणी संघाने जबरदस्त क्रिकेट खेळलेलं आहे. या अगोदर कधी माणकुली संघाच्या विरोधात भरपूर ज्या मॅचेस झालेल्या असतील त्यामधील रिझल्ट काय होता? त्यामध्ये तर हारच आम्हाला भेटलेली आहे. आता प्रयत्न काय असतील? आता कमीत कमी धावावरती त्यांना डिपेंड स्कोर ठेवायचा. कमीत कमी धावावरती आम्ही चेस करू. नक्कीच आपण पाहतोय कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि चेस करण्याचा निर्णय एक चांगला तुम्ही या ठिकाणी घेण्यात आले तुमच्या वतीनं. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती तुमचा जास्त भरोसा राहील? स्वतः संगनायक तेजस, ओम, अर्जुन एके. तुमच्याकडे एक लेजंड प्लेयर सुद्धा आहे अरुण दादा, त्याच्याबद्दल काय सांगशील? अरुण दादा तर आज नाही आहे सध्या, त्याला हॉटेलच्या कामामुळे तो आज येऊ नाही शकला. आयोजनाबद्दल? आयोजन एक खूप छान आयोजन आहे. मी तर धन्यवाद म्हणेन आयोजनासाठी. थँक्यू. आदर्श बांगणी टीम या ठिकाणी कुल कॅप्टन आमचे अत्यंत जवळचे मित्र निलेश मराडे, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे ते कमिटी मेंबर सुद्धा आहेत. टॉस जिंकला असता निलेश तर तू काय डिसाईड केलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. आता बॅटिंग करायची आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हा निर्णय तुमच्या अपोजिट लागलेला आहे. बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ आदर्श बांगणी आहे, त्यांचा खेळ सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे. ऑलरेडी त्यांच्यापेक्षाही तुमचा खेळ बेटर राहिलेला आहे, परंतु आता या मॅचमध्ये काय स्ट्रॅटर्जी असणार आहे, काय रणनीती आहे? काय नाही, जसं आहे तसंच आम्ही खेळणार. रेग्युलर आपला गेम आहे तसंच खेळणार. आज संपूर्ण संघ की संघामध्ये काही बदल? नाही, संपूर्ण जो आहे तोच. आयोजनाबद्दल काय सांगशील? तुम्ही देखील एक दर्जेदार आयोजकात, स्वर्गीय जगदीश स्मृती चषकाचे लाडके आयोजक म्हणून निलेश दादा मराडे यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि जो आयोजन केलं आहे हा अतिशय अप्रतिम आहे. तर आम्हाला एंट्री दिल्याबद्दल कमिटीचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला असं वाटतं की निलेश मराडे यांची थोडीशी प्रकृती डाऊन आहे, त्यामुळे आवाज या ठिकाणी थोडंसं कमी पाहायला मिळेल. हरकत नाही आहे, परंतु मैदानामध्ये त्यांचा खेळ त्याच या ठिकाणी आपल्याला ऊर्जेने पाहायला मिळणार आहे. तीच क्षमता तुम्हाला नक्कीच येणाऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. टॉस बॉक्समधून न्यूज झालेली आहे की आदर्श बांगणी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले, आमंत्रण दिले श्री गणेश क्रिकेट संघ माडकुलीला बॅटिंगसाठी. या आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जाऊ जिथे तब्बल 59 धावसंख्येचं लक्ष आहे श्री गणेश क्रिकेट संघ झोबेलीपाडाला. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या कॉम बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. ऐकूया डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज रोशनजी
संतेश सर यांना धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला आणि 4 षटकांमध्ये धाव बनवले 58 आणि 59 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे जोविलीपाडा या टीम समोर. इनगाव या संघाने याही सामन्यामध्ये शंकर नावाचं वादळ निर्माण झालं होतं, ज्या शंकरने पहिल्या सामन्यामध्ये 43 धाव बनवल्या होत्या नाबाद आणि याही सामन्यामध्ये शंकरने बनवल्या 41 धावा नाबाद. क्या बात आहे, आउटस्टँडिंग बॅटिंग शंकरने केली आहे पहिल्या 2 मॅचमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत रोहित. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला आहे, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. जोविलीपाडा या टीम समोर 59 धावांचं लक्ष्य आहे. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीमधील एकूण 10 संघ आजच्या या नक्कीच डे नाईटमध्ये आहेत. काहीतरी सूचना करतायत पंच देखील. आणि पहिला चेंडू आलाय नक्कीच डॉट बॉल. गोलंदाज यश. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग साईने केली आहे शॉर्ट थर्डमॅनला. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि या 1 धावेने श्री गणेश होती आहे. जोविलीपाडा या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय विष्णूदादा धुळे यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा जोविलीकर चषक. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, एलिव्हेशन नाहीये, सॉफ्ट डिस्मिसल. सुरेख झेल पकडलाय स्वीपर कव्हरला. फलंदाज झाले बाद. बाबू बॅक टू द पविलियन. चषकाचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय आदरणीय माननीय श्री विष्णू दादा धुळे, रमेश दादा धुळे, तुषार दादा धुळे, सुनील धुळे, सागर धुळे, स्वप्नील धुळे, बाळा माळी, सुरेश धुळे, महेंद्र धुळे आणि त्यांची संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून जोविलीकर चषक, जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आणि ग्रामस्थ मंडळ जोविली गाव आयोजित जोविलीकर चषक. बॅट्समन नरेश आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. 2 फिल्डरच्या मधून चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, दन दन करत सीमा पार. हा येतोय चौकार. मॅच धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. नरेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. नरेशाने फलंदाज रोहित. स्विंग अँड मिस, प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 5 धावा धावफलकावरती 59 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये जोविलीपाडा या टीमला सिद्धिविनायक इनगाव आणि जोविलीपाडा या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे.
एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 5. बनवायच्या धावा 4 षटकांमध्ये 59. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जोविलीपाडा या टीमला. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल सिद्धिविनायक इनगाव या टीमला. 18 चेंडू बनवायच्या धावा 54 या मॅच मध्ये जोविलीपाडा या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित मॅन. रोहित पहिला चेंडू डेड बॉल. 18 चेंडू 54 ची गरज आहे या सामन्यामध्ये. 18.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी जोविलीपाडा या टीमला. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय रोहितच्या बॅटमधून. थँक यू सो मच. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना क्या बात आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 12. धावसंख्या आहे 12. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये सिद्धिविनायक इनगाव या टीमला. इथून प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल श्री गणेश जोविलीपाडा या टीमला या सामन्यामध्ये, कारण की टार्गेट खूप मोठा आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. चांगली गोलंदाजी होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज यशने. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल पकडलाय मिडॉनला. सूरजने लॉंग ऑन वरून मिडॉनला आले आणि अप्रतिम जजमेंट आपण पाहिलं आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. आमचे सुप्रसिद्ध रील स्टार
युवराज धुळे त्यांचं नक्कीच इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेज आहे रॉयल निंजा, ते थोडेसे चिंतेमध्ये आहेत, चिंता वाढली त्यांची देखील, परंतु स्मितहास्य आहे आमचे ऑफिशियल कॅमेरामन आदित्य कडव यांच्या चेहऱ्यावरती, कारण की त्यांच्या गावातील हा संघ आहे आणि त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. सिद्धिविनायक इनगाव ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत, लॉंग ऑफला टीपमध्ये आकाश आहेत, चांगली फिल्डिंग आणि धावाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद नरेश, बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. संचेक धुळे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. श्री गणेश जोविलीपाडा या टीमला ही सुवर्ण संधी आहे. नंद्या 4747 या बैलाचे कट्टर समर्थक आहेत आपल्या व्यासपीठावरती. संचेक धुळे आणि आदिनाथ वारगडे, अनिल धुळे नक्कीच उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने जोविलीपाडा संघ इन ॲक्शनमध्ये आहे, थोडंसं का होईना नक्कीच बॅकफूटवरती आला आहे, कारण की 59 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये आणि पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात धावा 16. 12 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समन सनत आहेत आणि नवीन गोलंदाज किरण. हे षटक फार महत्त्वाचं असेल, जर या षटकामध्ये 20 ते 22 धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. जोविलीपाडा या टीमची लॉफ्टेड हिट, फ्लॅटी स्ट्रोक आणि फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, झेलपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु हाताला ब्रश होऊन चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. परंतु हा षटकार आलाय. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर दोन्ही पंच एकत्र येत आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. विष्णू शिंदे सर आणि महेंद्र धुळे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी आणि या पुढीलच्या सामन्यांसाठी डी के सर पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. पाहावं लागेल काय निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि यस फिंगर फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. फलंदाज सातत्याने विकेट गमावलेत. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले श्री गणेश जोविलीपाडा या टीमचे. नेक्स्ट मॅच श्री गणेश मानकिवली आणि आदर्श वांगणी या 2 संघांमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, हा येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये. जोविलीपाडा या टीमवरती प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल या सामन्यामध्ये. सिद्धिविनायक इनगाव या टीमसाठी शंकरने
आजची रात्र गाजवली आहे. लोअर फुल टॉस चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन स्लोअर वन हा चेंडू आपण पाहिलाय आणि इथे हा डॉट बॉल. आणि आता मात्र पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय या सामन्यावरती, कारण की 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावांची अजूनही गरज आहे. आणि पुन्हा एकदा येतोय यस, फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवरती आलाय. श्री गणेश जोविलीपाडा संघ. सो मच. धावसंख्या आहे 22, 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आहे प्रतीक कडव पुरस्कृत, प्रतीक 11 मानकिवली आणि आदर्श वांगणी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. प्रतीक कडव यांचा मानकिवली संघ आणि त्यांच्या समोर आदर्श वांगणी. आदर्श वांगणी म्हटलं तर आमचे समालोचक मित्र प्रबुद्ध कांबळे इन ॲक्शनमध्ये असतील. फुल टॉस चेंडू आहे, लोअर फुल टॉस चेंडू, त्याला ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 23. सहा चेंडू आणि बनवायच्या धावा 36. चला सामना स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू 36 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. शंकर येत आहेत, ज्या शंकरने फलंदाजी खूप चांगली केली, गोलंदाजी देखील पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली केली आहे. तो शंकर येतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, सिद्धिविनायक इनगाव. 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. नंद्या 4747 या ग्रुपकडून. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. काय घडलंय, फलंदाज होतोय बाद. टीमचे कॅप्टन आपण आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. वांगणी या टीमचे संघनायक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल, फिल्डर जज करतायत आणि तिसऱ्या टीममध्ये हा झेल सोडलाय. DK सर होते, कदाचित हा चेंडू त्यांना दिसला नसावा. DK सर, एकतर्फी सामना नक्कीच सुरू आहे, कारण की औपचारिक शिल्लक 4 चेंडू शिल्लक आहेत. विकेटला फार महत्त्व आहे शंकर यांच्या, कारण की बॅटिंग खूप चांगली केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, औपचारिक शिल्लक आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा लॉफ केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि आता मात्र हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद.
फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर, चुकीला माफी नाहीये. हा येतो षटकार. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 28 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीके फार वेगाने येत आहेत बघा. बदलापूर ग्रामीणचा हा चिता डीके. एक चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवला आहे सिद्धिविनायक इनगाव या टीमने या सामन्यामध्ये. फुल टॉस गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. शेवट गोड केला परंतु सामना पराभूत झालेले आहेत ते म्हणजे श्री गणेश जोविलीपाडा संघ. हार्ड लक जोविलीपाडा संघ. अभिनंदन. सिद्धिविनायक इनगाव या टीमला आपण देऊया पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. सलग 2 सामने जिंकलेत सिद्धिविनायक इनगाव या टीमने आणि संघ दाखल होतोय तिसऱ्या फेरीमध्ये. नेक्स्ट मॅच प्रतीक 11 मानकिवली आणि आदर्श वांगणी या 2 टीम मध्ये प्रतीक कडव पुरस्कृत हा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट अबाउट ज्याने बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा आणि सेकंड इनिंग मध्ये 1 विकेट घेतलाय. अष्टपैलू कामगिरी केली आहे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. सिद्धिविनायक इनगाव या टीमची ओळख शंकर